राहुलजी, भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला उमेदवारी दिली आणि तुमच्या सामाजिक कार्याचा किंवा तुमचे वडील ॲडव्होकेट भगवानजी जाधव यांच्यासुद्धा सामाजिक कार्याचा किंवा त्यांनी नगरसेवक पदामध्ये जी कार्य केलेली आहेत त्याचा कार्याचा आढावा घेऊन मायबाप जनतेनं तुम्हाला मतदानरूपी आशीर्वाद देऊन विजयी केला आणि उद्या महापालिकेत पाठवलं, तर तुमचा प्रभाग क्रमांक 2 बद्दलचा अजेंडा किंवा विजन काय असणार आहे? नक्कीच मायबाप जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावाच. मी माझ्या इतर 3 सहकारी सर्वांना आपण आशीर्वाद द्यावा आणि आशीर्वाद दिल्यानंतर आम्ही येणाऱ्या 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी कटिबद्ध राहणार आहोत. रस्ते, लाईट, ड्रेनेज, पाणी ह्या गोष्टी तर होतच राहतील. त्या बाबतीत सांगतो की मी माझ्या कार्यकाळामध्ये कुठंही ड्रेनेज लाईन तुंबलेलं चित्र जर दिसलं तर पुढच्या 5 वर्षांनी तुमच्यासमोर येणार नाही, हे आत्ताच सांगतो. येणाऱ्या काळात आमचं विजन आणि काम ह्या पद्धतीने असेल की 5 वर्षानंतर ह्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर कुठलाही उमेदवार जर उभा राहिला तर तो फक्त उमेदवाराचा चेहरा न बघता कमळ चिन्ह बघून मतदान करेल. ह्या लेवलचं ग्राउंड लेवलचं काम आम्ही उभा करणार आहे. ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये कामं होतात, शहरामध्ये आपण जर बघितलं की वर्षानुवर्ष भाजपचं तिकीट भेटलं की विजय निश्चित झाला, अशा पद्धतीचं वातावरण असतं आणि त्या ठिकाणचे नगरसेवक पण त्या लेवलचं काम करतात. त्यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं की महिला सक्षमीकरण कशा होतील, छोटे लघु उद्योग प्रत्येक घरामध्ये कसे तयार केले जातील किंवा त्या महिलांच्या हाताला काम कशा पद्धतीने दिलं जाईल ह्यावर माझा भर असेल. कुठं घरामध्ये बॉक्स बनवणे, पिशव्या बनवणे, कागदी पिशव्या बनवणे, पत्रावळे बनवणे, असे छोटे उद्योग 50-100 रुपये एखाद्या महिलेला घर बसल्या कसे भेटतील यावर माझा प्राधान्याने भर राहील. दुसरी गोष्ट, महिलांसाठी ओपन जिम, कारण की आपण जर बघितलं की घरातली महिला जर स्वस्थ असेल तर सगळं घर स्वस्थ असतं, ठीक असतं. आणि त्यामुळं महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने जे काही पावलं टाकायला लागतील त्या गोष्टीसाठी महिलांसाठी स्पेशल पुणे महापालिकेची जिम कशी उभारण्यात येईल की ज्या ठिकाणी फक्त महिला ट्रेनर असेल आणि महिलांसाठीच ती जिम असेल, अशा पद्धतीचं एक विजन आमच्या डोक्यात आहे. त्याचबरोबर आता आपण बघतो की पुणे महापालिका अभय योजना डिक्लेअर करते, पण जी लोक रेग्युलरपणे प्रामाणिकपणे टॅक्स भरतात अशा लोकांसाठी पुणे महापालिका काय योजना देते तर काही योजना देत नाही. तर ते योजना त्यांना आरोग्यविषयक काही फायदे देता येईल किंवा बाहेर ज्यावेळेस तुम्ही जात असाल, तुम्ही टॅक्स पेअर असाल तर तुम्हाला टोलच्या बाबतीत काही सुविधा देता येतात का, ह्या गोष्टी बाबतीमध्ये आम्ही नक्की विचार करू. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये असेल किंवा जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये हे मुद्दे आम्ही मांडू, जेणेकरून पुणे महापालिकेला देखील टॅक्स सोप्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने भेटला जाईल. आणखी एक सांगतो की लाडकी बहीण योजना आहे, तर त्यामध्ये लाडकी बहीण योजना ही एवढी लाडकी का झाली त्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यातली जी काही प्रोसेस होती ती 1 क्लिकवर होती साहेब. की घरामध्ये बसलेलं कुठलाही एक 12वी-13वी झालेला मुलगा पण तो फॉर्म भरू शकत होता. तर कुठलीही योजना असेल तर त्यामधली जी प्रक्रिया आहे ती सुलभ असली पाहिजे. खूप अटी शर्ती न ठेवता आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या सगळ्या गोष्टी आता लिंक झालेल्या आहेत. वोटिंग कार्ड पण लिंक होण्याचं काम चालू आहे. तर 1 क्लिकवर कशा योजना राबवता येईल, एखादी तक्रार दिली तर ती 1 क्लिकवर कशी सॉल्व्ह होईल, ह्या गोष्टीवर प्राधान्याने पुणे महापालिकेचे जे वेबसाईट आहेत किंवा संकेतस्थळं आहेत त्या गोष्टी आणखीन कुठल्या चांगल्या पद्धतीने कसे राबवण्यात येईल ह्या गोष्टीवर माझा भर राहणार आहे. पुणे महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेचा स्तर कसा उंचावला जाईल, त्यातली पटसंख्या कशा पद्धतीने वाढवता येईल. एक आम्ही सर्वसामान्य मुलं ज्यावेळेस बसतो त्यावेळेस विचार करतो की, आणि मी माजी सैनिक नगरला राहणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे माजी सैनिकांच्या लोकांमध्ये वाढलो आहे. त्यांची शिस्त काय असते, त्यांचं चालणं बोलणं कशा पद्धतीचं असतं हे मी जवळून पाहिलेले. जर पुणे महापालिकेच्या शाळेमध्ये माजी सैनिक एक PT शिक्षक किंवा शिक्षक म्हणून त्यांची जर का नेमणूक केली तर महापालिकेच्या सगळ्या शाळांना एक आर्मीचं ट्रेनिंग एक प्रकारे भेटू शकतं, असं आमचं एक मत चर्चेमध्ये आलं. तर पुणे महापालिकेच्या शाळेमध्ये एक शिक्षक हे माजी सैनिकांच्या माध्यमातून कसे नेमले जातील ह्यावर माझा एक भर राहील. तरुणांच्या हाताला रोजगार कशा पद्धतीने भेटला जाईल ह्या एक गोष्टी असतील. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या भागामधली जी व्यसनं आता वाढत चाललेली आहे तर ती का वाढते तर मुलांच्या हाताला काम नाही आणि कमी वयामधली जी मुलं आहेत त्यांना खेळायला मैदानं नाही आहेत. जर आपण चांगल्या पद्धतीचं खेळाची मैदानं उभारली तर या ठिकाणी नक्कीच मुलं खेळामध्ये व्यस्त राहतील. कुठल्या ना कुठल्या कामामध्ये मुली व्यस्त राहिली तर चुकीच्या पावलावर त्यांची पावले पडणार नाही. या बाबतीत आम्ही विचार करून ती प्राधान्याने मार्गी लावू.
नक्कीच तुमचा अजेंडा आणि तुमचं विजन खरंच कौतुकास्पद आहे. जर 15 तारखेला आता निवडणूक होणार म्हणजे मतदान होणार आहे, मतदार राजांना तुम्ही काय आवाहन कराल? नक्कीच मतदारांना विनंती की म्हणजे आपल्या वस्ती विभागातले जे मतदार आहे ते आनंदाने बाहेर पडतात, पण मी प्रामुख्याने जे बिल्डिंगमध्ये राहतात, सोसायट्यांमध्ये राहतात त्या मतदारांना आव्हान करतो की आपण बाहेर पडावं, आपण देखील मतदान करावं. त्याचबरोबर आता आम्ही मतदार याद्यांवरती अभ्यास करत आहोत, तर खूप लोकांची नावं हे वेगवेगळ्या शाळेमध्ये गेलेली आहेत. आमच्या सैनिकनगरची नावं लांबच्या अग्रेसन शाळेमध्ये गेलेली आहेत. इंदिरानगरची नावं इकडं परोळेकर शाळेमध्ये आलेली आहेत. अशी नावांची स्थलांतर पण झालेली आहेत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की आपले नाव कुठल्या भागामध्ये आहेत, कुठल्या भागामध्ये नाही आहे ते आत्ताच तपासा. इलेक्शनच्या दिवशी खूप गडबड होईल, मोठमोठ्या रांगा पण लागू शकतात आणि त्यावेळेस मग आपला नैराश्य आपल्याला निर्माण होतं की माझं नाव सापडत नाही, मग मी मतदान कुठं करू. नाव सापडलं तर मतदान केंद्र माहीत नसतं, मग माणूस चिडचिड करायला लागतो. त्यामुळं आपण ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून आधीच आत्तापासूनच आपलं मतदान कुठल्या केंद्रावर आहे याची शाश्वती करून घ्या. त्या दिवशी घराच्या बाहेर पडा आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हा. मतदान करताना मतदानामध्येच सगळा अर्थ आहे. आपलं जे मत आहे ते दान करायचं असतं. विकत घ्यायला कोण येईल तर त्याला सांगा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे आणि हा अधिकार मी कुठल्याही परिस्थितीत कुणाला विकत घेऊन देणार नाही. विकत घ्यायला कोण आलं तर त्यांनी जे तुम्हाला लक्ष्मी दर्शन करतील ते लक्ष्मी दर्शन घ्या आणि आपल्या खिशात ठेवा, पण मतदान करताना विकासाला मत द्या. जो रात्रंदिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता रस्त्यावर उभा राहून काम करू शकतो अशा कार्यकर्त्याला आपण न्याय द्यावा. त्याचबरोबर मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो की माझ्याबरोबर माझे सहकारी गटातून ॲडव्होकेट रेणुकाताई चलवादी आहेत. त्यांचं 1 नंबरला कमळ चिन्ह आहे. दुसऱ्या गटामध्ये आमचे युवा उद्योजक सुधीर सुभाष वाघमोडे आहेत. त्यांचं देखील चिन्ह कमळ आहे. त्यांचं 5 नंबरला बटन आहे. तिसरी जी मशीन असणारे क गट त्यामध्ये आमच्या कुमारी आदिती गणेश बाबर हे आहेत. त्यांचा 8 नंबरला चष्मा हे चिन्ह आहे. ते भारतीय जनता पार्टीकडनं पुरस्कृत उमेदवार आहेत. आणि शेवटी जो गट आहे शेवटची मशीन त्यामध्ये माझं 3 नंबरला नाव आहे राहुल भगवान जाधव. माझं चिन्ह आहे कमळ. कमळासमोरील आपण सर्वांनी कमळ आणि चष्मा या चिन्हासमोरील बटन दाबून आम्ही 4ही उमेदवाराला आम्हाला विजयी करावं एवढी मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.